नमस्कार. आजचं पुस्तक आहे इंद्रानोई, पद्मभूषण इंद्रानोई. हे पुस्तक लिहिले अन्नपूर्णा यांनी आणि ह्याचं अनुवाद केलं प्रसाद डापरे यांनी. ही भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी आहे, ज्या पेप्सिकोच्या CEO बनल्या. ह्यांचं बालपण चेन्नईमध्ये गेले, ह्यांचं ग्रॅज्युएशनचे शिक्षण कलकत्त्यामध्ये गेले आणि उच्च शिक्षण येल युनिव्हर्सिटीमध्ये घेतले त्यांनी आणि त्यानंतर तिथे स्थायिक झाल्या. आणि त्यांचं करिअर तिथं त्यांनी सुरू केलं. त्यांना जोडीदारही तिथे मिळाला. त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती आणि विचार अत्यंत खोलवर रुजले गेले आणि त्याचं श्रेय त्यांचे ते आई वडील आणि आजोबा ह्यांना देतात आणि आजूबाजूच्या म्हणजे जिथं त्या राहिल्या त्या शहराला देतात. त्यांचं म्हणणं असं की आपण आपल्यामध्ये फार बदल करायची गरज नाही आहे. त्या साडीमध्ये इंटरव्ह्यूला जायच्या, त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही राहा. आणि त्यांच्या या पुस्तकामध्ये एक असं हे केलेलं आहे की इंद्राच्या जीवनामधील अजून एक नियम म्हणजे शिक्षण कधीही थांबवू नका, मग तुमचं वय किंवा पद काही असो. इंद्राच्या यशाचं श्रेय अजून एका गोष्टीला जातं, ते म्हणजे त्यांचा मनमोकळेपणा आणि शिकण्याची प्रवृत्ती. तिचं म्हणणं आहे की शिक्षण हे अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न ठेवता त्याला स्ट्रीट स्मार्टची जोड द्या. जगातील आजूबाजूच्या घडामोडीबद्दल जागरूकतेसहित नैसर्गिक उत्सुकता कायम ठेवा, असं ती नेहमी म्हणते. त्यांच्यामध्ये त्या स्वतः स्पोर्ट्स पर्सन पण होत्या. त्या क्रिकेटचं कॅप्टनशिप त्यांनी हे केलं, नेतृत्व केलं. त्या गायन पण करायच्या. नंतर त्यांनी अमेरिकेतून बेसबॉल शिकल्या. म्हणजे खेळाडू त्यांच्यात होतेच. आणि त्यांनी खूप धाडसी निर्णय पण पेप्सिकोमध्ये घेतले आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण पण केले. ते आपल्याला म्हणजे माहीतच आहे. त्यांचे बरेचसे व्हिडिओ पण आहेत यूट्यूबवर. त्यांचे इंटरव्ह्यूज अत्यंत नम्रपणे त्यांचं बसणं, बोलणं, वागणं सगळंच आदर्शवत आहे. मला हे पुस्तक खूप आवडलं आहे. आपणही खूप म्हणजे बघावं, हे जमले जिथे मिळेल तिथे शक्यतो वाचा. अत्यंत छान पुस्तक आहे. थँक्यू.